नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 109 मध्ये आपण पाहणार आहे. डॉक्टरांनी 24 तासाचा कालावधी दिला होता. 24 तासाच्या आत त्याला शुद्ध आली तर ठीक, नाही तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून डॉक्टरांनी श्रीधररावांना स्पष्ट सांगितले होते. इकडे योगिताने पोलिसांना पहिल्यापासून घडलेली हकीकत सांगितली. योगिताने जे काय सांगितले ते ऐकून श्रीधररावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी योगिताचं बोलणं ऐकून लगेच बाजूला जाऊन कोणाला तरी फोन लावला. इन्स्पेक्टर साहेब, आता त्याचा जीव वाचवायचा असेल तर तो माझ्या माणसाच्या हाती लागण्याआधीच त्याला वाचवा, श्रीधरराव आत येत म्हणाले. योगिता, एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला एकदाही कल्पना दिली नाही. याचा परिणाम काय झाला पाहिलास का? तुम्ही दोघांनी ही गोष्ट लपल्यामुळे माझा मुलगा इकडे मृत्यूशी झुंज देतोय. पोलीस निघून गेल्यानंतर श्रीधरराव योगितावर चिडून बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून योगिताच्या काळजात कालव झाली. तिला हुंदका दाटून आला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बाबा, तेव्हा माधुरीचं टेन्शन होतं आणि मी पण इकडे आईकडे होते आणि प्रवीण पण नंतर दिल्लीला गेला, त्यामुळे सांगायचं राहून गेलं, योगिता हुंदका आवरत म्हणाली. त्यानंतर श्रीधरराव तेथून बाहेर आले. त्यांच्या माग योगिता पण आली. इकडे डॉक्टरांनी प्रवीणला ICU मध्ये शिफ्ट केल्या समजता सगळे ICUच्या बाहेर गोळा झाले. प्रवीण समोर बेडवर निपचिप पडला होता. त्याच्या डोक्याला गुंडाळलेल्या बँडेजचा तो पांढरा कपडा अर्ध्या रक्ताने मोकला होता. अंगात जागोजागी सुया खुपसल्या होत्या. एका हाताला सलाईन तर दुसऱ्या हातात रक्त चढवलं जात होतं. समोर त्याची ती अवस्था पाहून योगिताच्या काळजात धस झालं. तोंडावर ऑक्सिजनचा मास्क, त्याचे रीडिंग बाजूला स्क्रीनवर दिसत होते. त्या रीडिंगच्या शांतता भंग करणारा आवाज कानाला नकोसा वाटत होता. त्याची ती अवस्था पाहून योगिताला भोवळ येऊन खाली पडणार एवढ्यात तिच्या आईने तिला सावरलं. त्याला निपचिप पडलेलं पाहून तिचं काळीज पिटून निघत होतं. तिची आई तिला एका बाजूला बस म्हणून समजत होती, पण ती तिला आता क्षणभर पण त्याला नजरेआड करायचं नव्हतं. ती बाहेर उभी राहून एकटक प्रवीणकडे पाहत होती. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्याची अवस्था पाहून सगळे हळहळ होते. तेवढ्यात तेथे डॉक्टर आले. डॉक्टर, प्लीज मला प्रवीणजवळ जाऊ द्या. मी त्याला कसलाच त्रास देणार नाही. मी त्याच्या बाजूला शांत बसून राहीन, ती हुंदका आवरत डॉक्टरांना विनवणी करत बोलत होती. मॅडम, पेशंटचं आत्ताच ऑपरेशन झाले आहे. अजूनही ते क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत. तुमच्या तिथे असण्याने पेशंटला त्रास होऊ शकतो. प्लीज तुम्ही समजून घ्या. काय झाले डॉक्टर साहेब? श्रीधरराव त्यांच्या दिशेने येत म्हणाले. बरं झालं सरदेशमुख साहेब, तुम्ही आलात. एवढ्या लोकांना हॉस्पिटलमध्ये अलाउड नाही. प्लीज एका दोघांनी कोणीतरी पेशंटजवळ थांबा. बाकीच्या तुम्ही आता जायला सांगा. डॉक्टर पुढे बोलून निघून गेले. योगी, असा हट्ट नको करूस. तुझी पण तब्येत ठीक नाही. जा, तू आराम कर, जा. श्रीधरराव आता शांत झाले होते. ते योगिताला समजावत म्हणाले. नाही बाबा, प्रवीण शुद्धीवर येत नाही तोवर मी येथून कुठेही जाणार नाही. योगिता डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. मी पण केव्हापासून तिला हे समजवतो, पण ती ऐकूनच घ्यायला तयार नाही, योगिताची आई केविलवाणी चेहरा करत म्हणाली. त्यानंतर तिला सगळे परोपरी समजत होते, पण तिला मात्र आता प्रवीण क्षणभर पण नजर आड व्हायला नको होता. शेवटी थकून सगळ्यांनी तिच्या पुढे हात टेकले. नील मात्र हे सर्व पाहून बाजूला उभा राहून फक्त पाहत होता. त्यानंतर रोहितने बाहेर जाऊन सुमित्रांना प्रवीणचा ऑपरेशन सुखरूप पार पडलंय आणि त्याला ICU मध्ये शिफ्ट केलंय म्हणून सांगितले. हे ऐकून त्यांनी गणपतीला मनोभावे नमस्कार केला. तो लवकर बरा होऊ दे म्हणून गणरायाला साकडं घातलं. गणपतीला हात जोडून त्या पटकन आत आल्या. समोर पोटचा गोळा असा निपचिप पडलेला पाहून त्या माऊलीच्या काळजाला आग लागली. तोंडावर हात दाबून धरून त्या हुंदका आवरत होत्या. रोहितने त्यांना आधार दिला. थोड्या वेळाने सगळे जायला निघाले. योगिता, श्रीधरराव आणि सुमित्रा हॉस्पिटलमध्ये थांबले.
योगिता अजूनही आयसीयूच्या बाहेर उभी राहून एकसारखी समोर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या प्रवीणकडे पापणी न लावता पाहत होती. सोबतच देवाच्या धावा करत होती. डोळ्यातले अश्रू पण वाहून सुकून गेले. त्याच्यासोबत जगलेले क्षण एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर येत होते. त्याचा तो खोडकरपणा, उगाच तिला त्रास देणं, त्याचं सगळं ते काळजी घेणं, अलीकडे तर बाळ येणार म्हणून किती केअर करत होता तो. तिचा अचानक पोटावर हात गेला तसं तिला बाळाची गेल्याची आठवण झाली. प्रवीणला आपलं बाळ गेलं हे समजल्यावर तो हे सत्य सहन करू शकेल का? किती उत्सुक होता तो बेबीसाठी. या विचाराने तिला गहिरावून आलं. जसा तो तिच्या आयुष्यातला आला तेव्हापासून त्याला कधी एवढं शांत कधीच तिने पाहिलं नाही. पण आज त्याला शांत बेडवर झोपलेलं पाहून तिचं काळीज तीळ तुटत होतं. तेवढ्यात डॉक्टरांनी श्रीधररावांना आत बोलवून घेतलेलं पाहून इकडे योगिता आणि सुमित्रा पुन्हा काळजीत पडल्या. आता आणखीन डॉक्टर काय सांगतात याच विचार करून सुमित्रा गहिरावून आलं. नाही आई, आपल्या प्रणूला काही होणार नाही. त्याला आपल्यासाठी यातून सुखरूप बाहेर पडावंच लागेल. आई, त्याला काही होणार नाही. योगिता समोर बेडवर झोपलेल्या प्रवीणकडे पाहून अश्रू पुसत म्हणाली. थोड्या वेळाने श्रीधरराव डॉक्टरांना भेटून बाहेर आले. काय झाले? काय म्हणत होते डॉक्टर? सुमित्रा श्रीधररावांजवळ येत म्हणाली. अगं, ते स्पेशालिटी डॉक्टरांची टीप बोलवली होती. ते सकाळी येतो म्हणालेत. तेच सांगायला मला आत बोलवलं होतं. मग ते आत्ता का येत नाहीत? त्यांना म्हणावं एवढे पैसे घ्या, पण आता येऊन आमच्या मुलावर उपचार सुरू करा, सुमित्रा म्हणाल्या. सुमित्रा, अगं एवढं टेन्शन नको घेऊस. प्रवीण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडेल, श्रीधरराव सुमित्रांना धीर देत म्हणाले. इकडे घरी आल्यानंतर तन्वीने रडून हाल करून घेतले होते. तिला वाटत होतं की तिच्यामुळेच हे सगळं झालं आहे. अत्तू, प्रवीण दादाला काय झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी दिल्लीवरून आले नसते तर हे असं काही झालं नसतं. तन्वी हुंदके आवरत आत्याच्या गळ्यात पडून रडत म्हणाली. तनू बाळा, अगं तुझी यात काही चूक नाही. तू आधी हे मनातून काढून टाक बघू. तनू, अगं जे घडणार आहे त्याला कोणी टाळू शकलं आहे का? त्यासाठी कोणी कोणाला दोष देऊन काही उपयोग नसतो. आत्या तिला परोपरी समजावत होत्या, पण ती मात्र या सगळ्यात स्वतःला दोषी समजत होती. दादासाहेब आणि सविताताई पण गावावरून यायला निघाले होते. इकडे नील त्या सगळ्यांना घेऊन घरी आला. योगिताचे आईबाबा, ध्रुवाची आई सगळ्यांना तो येताना घेऊन आला. त्याच्या मनात मात्र अजूनही प्रश्न होतेच, कारण योगिता सर्वसामान्य घरातील मुलगी होती. तिचं लग्न एवढ्या श्रीमंत घरात लावून दिलं म्हणजे लव्ह मॅरेज असेल का? नीलच्या मनात नवनवीन प्रश्न निर्माण होत होते. नीलचं 10वी पर्यंत शिक्षण इकडे झालं होतं. योगिताचं आणि त्याचं घर शेजारीच असल्यामुळे लहानपणापासून दोघे एकत्र वाढले खेळले. योगिताच नाही, पण नीलच्या मनात योगिताविषयी तेव्हापासून हळव्या भावना होत्या. त्याने तिला कधीच बोलून जरी दाखवल्या नसल्या तरी तो मनातून तिच्यावर खूप प्रेम करत होता. तो शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर तिला त्याच्या मनातल्या भावना सांगणार होता. पण त्याआधीच त्याला आईकडून एक दिवस फोनवर बोलता बोलता तिचं लग्न झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याने त्याच्या मनातील भावना मनाला एका कोपऱ्यात आठवण म्हणून जपून ठेवल्या होत्या. आणि आज अचानक योगिता आणि तिचा नवरा हा असा त्याच्या समोर आला. त्यामुळे त्याच्या मनाची चलबिचल वाढली होती. बराच वेळ तो बाल्कनीत बसून त्या जुन्या लहानपणीच्या आठवणी रमाम झाला होता. सोबतच खेळलेले, हसलेले, रडलेले ते क्षण त्याच्या नजरेसमोर तरळत होते. नील, अरे आता जेवायला तरी आत देशील का? आईच्या आवाजाने त्याची विचाराची तंद्री भंग पावली. आई, तू योगिताचं लग्न झालेलं सांगितलं, पण एवढ्या मोठ्या घरात दिले आहे हे नाही सांगितलंय. नील आत येत आईला म्हणाला. नील, अरे तिच्या लग्नाची एक वेगळी स्टोरी आहे बाबा. आईने त्याला जेवायला ताट वाढलं आणि स्वतःला वाढून घेत हसत म्हणाली. वेगळी स्टोरी? तो चकित होऊन म्हणाला. त्यानंतर त्याच्या आईने तिचं लग्न कसं झाले ते नीलला सांगितले. तरीच म्हटलं, एवढं चांगलं स्थळ आज काय मिळालंय तिला. म्हणजे ती सुंदर आहे, पण एवढ्या श्रीमंत घरात तिचं लग्न लावून देण्याएवढी तिच्या बाबाची परिस्थिती नाही म्हणून मनात विचार आला. नील म्हणाला. नील, अरे ती माणसे पैशाने तर श्रीमंत आहेच, पण माणुसकीची
श्रीमंती पण त्यांच्या जवळ आहे. तिची आई नेहमी सांगत असते, योगिताला तिच्या नशिबाने सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत. नवरा तर लाखात एक मिळालाय. बघितलं ना आज त्याच्यासाठी किती माणसं गोळा झाली होती. नीलची आई म्हणाली. हो, हे बरोबर आहे आई तुझं. खरंच ग्रेट माणूस असणार तो, नील जेवण उठत म्हणाला. त्यानंतर त्याला त्या काकाचे बोलणे आठवले. ते कुठले कोण काका? त्याने मागच्या पुढचा विचार न करता त्यांना माणुसकीच्या नात्याने कधी काळी मदत केली आणि आज त्याच्यावर हे असं अरिष्ट ओढलं तर संकट काळी त्याच्या मदतीला धावून आले. एक मात्र खरं आहे, निस्वार्थ भावनेने केलेली मदत कधीच वाया जात नाही. नील मनात विचार करत झोपून गेला. इकडे योगिता रात्रभर पापणी न लावता आयसीयू मध्ये प्रवीणच्या बाजूला बसून होती. रात्री बराच वेळ तत्काळ आयसीयूच्या बाहेर उभी पाहून तिला डॉक्टरने आत बसायला सांगितलं. त्यानं सुमित्रा आणि योगिता दोघी आत येऊन त्याच्या बाजूला बसल्या होत्या. त्याला असं शांत बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहून दोघींनी पण हुंदका दाटून येत होते. एकीचा जीव होता तर एकीचा जगच होता तो. दोघींचा पण जीव की प्राण होता. त्याला असं पाहून दोघींचं पण काळीज तीळ तीळ तुटत होतं. प्रवीण, हे दुःख वाटून घेता आलं असतं तर कधीच मी तुझ्यावर अशी वेळ येऊ दिली नसती, योगिता मनात त्याच्याकडे पाहून म्हणत होती. रात्रभर त्यांच्या चेहऱ्यावरून तिची नजर हटली नाही. सुमित्रा पण रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. श्रीधरराव पण रात्रभर आयसीयूच्या बाहेर फेऱ्या मारत होते. तिघे पण काल हॉस्पिटलमध्ये आल्यापासून बिना अन्नपाण्याचे तो शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आल्याबरोबर श्रीधरराव डॉक्टरांना भेटून बाहेर आले. काय म्हणाले डॉक्टर? सुमित्रा श्रीधरराव बाहेर आल्याबरोबर त्यांच्याजवळ जात म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. कितीही खंबर राहिलंय तरी तो एक बाप होता. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आता त्यांचा पण संयम ढळला चालला होता. अहो, असे गप्प का? काय म्हणाले डॉक्टर? सुमित्रा व्याकुळतेने विचारत होत्या. योगिताचे पण कान पण बाबांचे काय सांगतात ते ऐकायला आतुर झाले होते. सुमित्रा, डॉक्टर म्हणालेत पुढच्या 2 तासात तो शुद्धीवर नाही आला तर पुढच्या बोलायला त्याची जीभ उचलत नव्हती. त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीधररावांचं वाक्य ऐकून क्षणभर योगिताच्या शरीरातून प्राण निघून गेल्यासारखं तिला झालं. ती पाय गाळून खाली बसणार एवढ्यात भिंतीचा आधार घेऊन ती उभी राहिली. नाही, माझ्या प्रवीणला काही होणार नाही. तिच्या अंगात दैवशक्तीचा संचार झाल्यासारखी ती तिथून सरळ बाहेर गणपतीच्या मंदिरात आली. बाप्पा, आज आमची नाही तुझी परीक्षा आहे, ती घंटानाद करत गणपतीला आडवत होती. बाप्पा, आज तुला तुझ्या अस्तित्वाची परीक्षा द्यायचीच आहे. माझ्या प्रवीणच्या जीवाचं बरं वाईट करण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल. त्याच्या आधी मला माझा जीव घ्यावा लागेल. तुझ्या आणि त्याच्यामध्ये आज ही त्याची अर्धांगिनी उभी आहे. तिने बोलता बोलता गणपतीसमोरच दिवा आपल्या हातावर घेतला. डोळे मिटून ती मूर्तीसमोर गणपतीचा धावा करत बसली होती. आज तिच्या वेदना पण मेल्यासारख्या होत्या. इकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम पण आली होती. डॉक्टर त्याला शुद्धीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण त्याच्या प्रयत्नांना अजूनही तो प्रतिसाद देत नव्हता. तेवढ्यात दादासाहेब आणि सविता ताईंना घेऊन तेजस हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तन्वी आणि सायली पण सोबत होत्या. प्रवीणची अवस्था पाहून सविता ताईंना अश्रू अनावर झाले. पहाडासारखे दादासाहेब पण त्याची अवस्था अश्रू गाळत होते. इकडे नीलला पण घरी बसून चैन पडत नव्हता. रात्रभर त्याच्या नजरेसमोर प्रवीण आणि योगिताचा चेहरा जाता जात नव्हता. त्याचा जीव वाचविण्यासाठी तिची चाललेली धडपड, तिच्यासोबत जगण्यासाठी त्याची जीवाची होणारी तळमळ त्याने काल उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. त्याला घरी बसून बिलकुल चैन पडत नव्हता. प्रवीणला वाचवण्यासाठी जमेल तेवढी मदत करायची असा विचार करून तो ताडकन उठला आणि आपलं आवरून हॉस्पिटलला यायला निघाला. जाता जाता त्याने तिच्या आईबाबांना सोबत घेतलं. इकडे डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते, पण अजूनही त्याचा काही प्रतिसाद नव्हता. थोड्या वेळाने सर्व डॉक्टरांची टीम हताश होऊन बाहेर आली. सरदेशमुख साहेब, पेशंटच्या डोक्याला जबर मार लागला होता. तातडीने ऑपरेशन करणं गरजेचे होते. तेही आम्ही केले. आम्हाला जितके
शक्य होते तितके प्रयत्न करून झालेत. पुढे आता ईश्वरची इच्छा, डॉक्टर हताशपणे म्हणाले आणि त्यांच्या कॅबिनमधून निघून गेले. सुमित्रा डॉक्टरांचं बोलणं ऐकून भोवडीहून खाली पडणार एवढ्या श्रीधररावांनी त्यांना सावरलं. नाही, माझ्या प्रणूला काही होणार नाही. तुम्ही त्या डॉक्टरांना काही करायला सांगा. पण माझ्या प्रणू. सुमित्रा बोलता बोलता बेशुद्ध झाल्या. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.